सगळ्यांना नमस्कार आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा विषय आहे ओंकार स्वरूप गणेश। प्रार्थना म्हणते, सुरू करूया। ब्रह्मानंदं परमसुखं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओंकार स्वरूप गणेश आपल्याला सगळ्यांना गाण्यातून माहिती आहे। अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश आणि हे तिन्ही देवांचे जन्मस्थान असं म्हटलेलं आहे। तर ते तिन्ही देवांचे जन्मस्थान कसं आहे आणि ओंकार स्वरूप गणेश म्हणजे काय आणि त्याची उपासना, अशा 3 भागामध्ये आज आपण बघणार आहोत। तर गणेश पुराणामधली थोडीशी माहिती मी सांगणार आहे की गणेशाची उत्पत्ती कशी झाली। आणि गणेश म्हटलं की आपल्याला गणपतीची मूर्ती आठवते बरं, पण खरं तर तो मूळ निर्माता आहे, म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा जे आपण नावं देतो, सर्वे सर्वा सर्वज्ञ भगवंत, अशी जी आपली वेगवेगळी नावं आहेत तो आहे गणेश। हे नंतर त्याचे अवतार आहेत। गणेश जसे विष्णूचे 10 अवतार आहेत, तसे गणेशाचे सुद्धा 4 अवतार होऊन गेलेले आहेत। म्हणजे गणेश हे नाव नंतर आहे, मूळ नाव परब्रह्म परमात्मा आहे। तर पुरातन काळी नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषींनी इतर अनेक ऋषींच्या सहकार्याने यज्ञ आरंभ केला होता आणि हा यज्ञ अखंड 12 वर्षे चालत होता। आणि सकाळी यज्ञ झालं की दुपारी काय करायचं असा प्रश्न होता, म्हणून त्या ऋषींनी असं ठरवलं आणि मोठमोठे पंडित ऋषी ज्ञानी लोक अभ्यासू लोक तिथे येत असत। तर संध्याकाळपर्यंत काय करायचं, तर ह्या ऋषी मुनींनी श्रोते आणि इतर मुनिजनांच्या मनोरंजनासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी पुराण सांगणारे चतुरस्त्र असे ज्ञानाचे भांडार असणारे सूत मुनी सर्वांना अनेक कथा सांगत असत। आणि ह्या कथा ऐकून तृप्त झालेले तिथले लोक त्यांना म्हणाले की आम्हाला आमची करमणूक तर होतच आहे, पण भगवत चिंतन पण होत आहे, जसं तुमचं होतं सगळ्यांचं। दैनंदिन ज्ञानसत्रामध्ये जे लोक हजर असतात त्यांचं करमणूक पण होते आणि भगवंत चिंतन पण होते, अभ्यास पण होतो। असेच तिथे त्यावेळी मुनी ऋषी मुनी जमत असत। आणि मग ते विद्वान ऋषी मंडळी जे होते ऐकणारे, ते सुतांना म्हणाले की आमच्यासाठी ही फार परमभाग्याची गोष्ट आहे आणि हे ऐकून आमचं जीवन सार्थकी होत आहे, ह्याचा आम्हाला खूप आनंद होतो। आणि नुसतं सार्थकी होत नाहीये, तर आमची पापमुक्ती सुद्धा होते। तर असा प्रश्न पडतो की ऐकून पापमुक्ती कशी काय होते। बरोबर, आपल्या मनावर संस्कार होत राहतात आणि संस्कार झाल्यामुळे जे विचार, अज्ञानाचे विचार मनात येत असतात ते आपोआप जातात, म्हणजेच पापमुक्ती झाली की अज्ञानामुळे पाप घडत असतं। अशा प्रकारे पापमुक्ती होईल अशा कथांमधून सर्व पुराणांची निर्मिती झालेली आहे। 12 वर्षे यज्ञ चालला आणि रोज कथा सांगायच्या, त्यातूनच ह्या पुराणांची निर्मिती झाली आहे। आणि मुख्य पुराण 18 आहे, पण त्यातूनच गणेश पुराणाची निर्मिती झाली
आणि हे गणेश पुराण उपपुराण आहे, मुख्य पुराण नाहीये, ते उपपुराण आहे. आणि पुराण सांगत असताना सुद्धा त्या ऋषी मुनींचा आजूबाजूचा परिसर खूप छान असत, अगदी प्रसन्न वातावरण, निरभ्र असं आकाश, हिरवी दाट अशी झाडी, पाण्याचा झळझळता वाहता प्रवाह, हे जे आपण फोटोमध्ये जे ऋषी बसलेले असतात आणि बाजूचं वातावरण बघताना अगदी तसंच वातावरण असायचं. आणि डोंगरावरची दिसणारी नागमोडी वळणं, केळीच्या मोठ्या मोठ्या बागा, आणि हे सगळं खरं आहे कारण याचं वर्णन गणेश पुराणामध्ये आहे. केळीच्या मोठ्या मोठ्या बागा आणि गायींचे गोठे, यज्ञ चालवायचा म्हणजे गायीपासून मिळणारं सगळं पाच पंचद्रव्य लागत असतात, त्याच्यासाठी गायी पण असायच्या, यज्ञ आणि मोठी यज्ञशाळा, ह्या अशा सर्व पवित्र वातावरणाला पुष्टी देणारच ते त्यांचं रोजचं व्याख्यान असायचं. आणि मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत हे सगळे ऋषी बसलेले असायचे आणि बसल्यानंतर प्रथम ते कृष्णाचं आणि गणेशाचं ध्यान करत असत. गणेश पुराणास सूत मुनींनी सांगण्यास सुरुवात केली तर ब्रह्मदेवाला देखील ते शक्य नाही असं सूत मुनी म्हणाले, कारण या सृष्टीची व्यवस्था पाहणारे हर आणि ब्रह्मदेव म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्या त्या अधिकारी देवता ह्या परमात्म्याने नेमून दिलेले कार्य करत असतात. एवढंच काय तर पंचमहाभूतांची देखील निर्मिती ज्याने केली तो परमात्मा सर्वेश्वर आहे आणि तोच गणेश आहे. कारण गणेश हे नंतर मिळालेलं नाव आहे, तो परमात्मा आहे, आदी अंत त्याला नाही. उत्पत्ती, स्थिती आणि लय या नंतर निर्माण केल्या गणेशाने, त्यांच्या देवतांना ते काम वाटून दिलेलं आहे. तर आणि हे गणेशाचं जे चरित्र आहे ते प्रथम ब्रह्मदेवांनी महर्षी व्यासांना सांगितलं, महर्षी व्यासांनी भृगु ऋषींना सांगितलं आणि भृगु ऋषींनी सोमकांत राजाला सांगितलं. गणेश पुराणामध्ये सोमकांताच्या वेगळ्या कथा आहेत, तर सोमकांताला सांगितलं आणि सोमकांत राजाने पुढे सर्वांना ते कथन केलं, म्हणजे ते असं ट्रान्सफर होत गेलं गणेशाची कथा. आणि हा सोमकांत राजा म्हणजे सौराष्ट्राचा राज्यकर्ता होता. तो अतिशय धर्मनिष्ठ होता, बुद्धिमान होता, तत्वज्ञ होता, न्यायप्रिय होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनतेला सन्मार्गाला लावणारा होता. ज्यालाच आपण लोकसंग्रह गीतेमध्ये सुद्धा आलेला आहे, जनतेला सन्मार्गाला लावणारी म्हणजेच लोकसंग्रह, म्हणजे सत्संग घडावा याच्यासाठी तो राजा सतत प्रयत्नशील असायचा. आणि नुसता प्रयत्नशील नव्हता, कुशल नव्हता, तो अत्यंत क्षमाशील पण होता, ईश्वर भक्त होता, अत्यंत तेजस्वी कुशलतेने राज्यकारभार करून जनतेला सतत चांगल्या मार्गाला लावणारा होता. हे महात्म्य सांगताना ब्रह्मदेवांनी व्यासांना उपदेश करून हे महात्म्य सांगताना ब्रह्मदेवांना त्या परमात्म्याने ओम या अक्षराचा जप करायला सांगितला आणि ओम या अक्षराचा एकच अक्षर, ओम ह्या एक अक्षराचा उपदेश केला आणि ब्रह्मदेवाकडून ओम ह्या मंत्राचा उपदेश व्यासांनी सुद्धा घेतला आणि त्याची फलश्रुती व्यासांना मिळाली. त्याचा जप केल्यामुळे त्याची फलश्रुती व्यासांना मिळाली. हे आज आपण बघतोच आहे, काय फलश्रुती आहे व्यासांची, ओके नाही. एक
ओम या एका अक्षराचा जप केल्यामुळे व्यासांना जर एवढी बुद्धी प्राप्त झाली आहे तर आपल्याला सुद्धा नुसत्या ओमच्या जपाने नक्कीच बुद्धी प्राप्त होईल. आणि मग व्यासांना त्याचा खूप आनंद झाला. श्री गणेशाच्या संबंधित त्यांनी महात्म्य सांगून त्यांना आणखी त्याच्याबद्दलची उत्कंठा जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आणि ब्रह्मदेवाला आपल्या मनातील त्यांनी इच्छा सांगितली की मला अजून जाणून घ्यायचंय काय आहे ते गणेशाबद्दल. मग ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले तुझ्यासारख्या शिष्याला गणेश रहस्य सांगण्यामध्ये मला अतिशय आनंद होत आहे. हे शिष्य सुद्धा कसे पाहिजे की ज्याला आनंद होतो, ज्याला उत्सुकता वाटते अशांनाच सांगावं. म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं व्यासांना की मला खूप आनंद होतोय तुला हे गणेशाचं रहस्य सांगताना. कारण कार्याच्या आरंभी ओंकार स्वरूप गणेशाचं पूजन केलं असता सर्व विघ्न नाहीशी होतात आणि म्हणून सगळे देवच काय तर दानव सुद्धा गंधर्व यक्ष किन्नर हे सुद्धा प्रत्येक कार्याच्या आरंभी ओंकार गणेशाचं पूजन करतात. हे आपल्याला पण माहित आहे की कुठलाही मंत्र ओम शिवाय सुरूच होत नाही. ओमनीच त्याची सुरुवात करतात. म्हणून कार्याच्या आरंभी ओंकार गणेशाचं पूजन करतात कारण तोच या सृष्टीचा निर्माता आहे. त्याच्यापासूनच त्रिगुणांची निर्मिती झाली आहे. हरिहर ब्रह्माची उत्पत्ती होते. या गणेशाची निर्मिती कशी झाली असं तू जर विचारशील, असं कोण म्हणाल ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, असं जर तू विचारशील तर त्याला उत्पत्ती पण नाही आणि अंत पण नाही. थोडक्यात आपल्याला समजण्यासाठी समजूया की हे गणेश म्हणजे चैतन्य तत्व. संपूर्ण विश्व ज्या चैतन्य तत्वावर चालतं ते म्हणजे गणेश. मग त्याबद्दल एक अशी कथा सांगितली जाते की प्रलय काळाच्या वेळी प्रचंड झंझावात होतो आणि त्यामुळे सर्व पर्वत उडून जातात. 12 आदित्य एकाच वेळी तळपतात. सृष्टीतील सर्व पाणी आटून जातं आणि सर्व पृथ्वी अग्नीचं भक्ष्य होऊन जात. त्यावेळी मेघ प्रचंड जलवर्षाव करून सर्व जलमय करतात. आपण आता जेव्हा गणपती बसले होते तेव्हा हा अनुभव घेतलाय की प्रचंड सगळं जलमय झालं होतं आणि मुसळधार पावसाने पंचमहाभूतांचा सुद्धा क्षोभ झाला. त्यावेळी सृष्टीचा नाश झाला. मात्र गणेश रूप हे अचिंत्य स्थानी राहिल्यामुळे अनंत काळपर्यंत सर्व विश्व अंधकारमय होऊन जातं. एकटं गणेश तत्व हे जागृत राहिलेलं आहे. आणि मग त्यानंतर ओम हा नाद ब्रह्म मायायुक्त होऊन सृष्टी पुन्हा आकाराला येते. ओम हा नाद ब्रह्म होऊन पुन्हा सृष्टी आकाराला येते. म्हणजे ओम हे माया स्वरूपात आलेलं आहे, साकार रूप घेऊन आलेलं आहे. पहिले कसं होतं निर्गुण निराकार रूप होतं. साकार रूप घेऊन सृष्टी आकाराला आली त्यालाच आपण प्रकृती म्हणतो. आणि ही प्रकृती दोन प्रकारची परा आणि अपरा. अष्टधा प्रकृती त्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेत, मन आहे, बुद्धी आहे, अहंकार म्हणजे जीव तत्व ज्याच्याशी नावलं जातं ते अहंकार, तो ते तत्व आहे. हा ओंकार स्वरूप परब्रह्म म्हणजेच गणेश. सृष्टी आणि देवांची उत्पत्ती प्रलयानंतर होती हे खरं आहे, परंतु देवांची उत्पत्ती झाल्यानंतर आपण कोण आहोत, आपलं कर्तव्य काय आहे हे देवांना देखील समजलं नाही. त्यामुळे ते आपल्या निर्मात्याला शोधण्यासाठी तपश्चर्या करू लागले आणि त्यांनी पृथ्वीसह 7 स्वर्ग आणि 7 पाताळ
हे सर्व धुंडून काढलं देवांनी आणि त्यांना आपल्या निर्मात्याचा शोध लागला नाही. हजारो वर्षे तपश्चर्या करून सुद्धा हा शोध लागला नाही. म्हणून त्यांनी पुन्हा अधिक तीव्रतेने तपश्चर्या करायला सुरुवात केली. आणि तपश्चर्याचं फळ म्हणून काय, त्या आकाशामध्ये अपूर्व आणि अवर्णनीय असं तेज पसरलं. आजही आपण अनुभव घेतो. गणपती जेव्हा स्थानापन्न होतात सगळीकडे अपूर्व आणि तेजमय असं वातावरण असतं. आणि त्या तेजाने त्यांचे डोळे म्हणजे देवांचे डोळे दिपले आणि ते तेज निर्वर्णनीय असं होतं. शब्दांमध्ये वर्णन करू शकत नव्हते. आणि तेजाचं आदि आणि अंत स्वरूप सुद्धा देवांना कळेना. परब्रह्म स्वरूप गणेशाला देवांची दया आहे आणि त्यांच्या सन्मुख तो प्रकट झाला. या गणेशाचं रूप प्रकट झाल्यानंतर ते कसं होतं, त्याची अंगकांती कशी होती, त्याचं वर्णन गणेश पुराणामध्ये आहे. ते असं आहे की त्याची अंगकांती रक्तवर्ण होती. म्हणून आपण अथर्वशीर्षात ऐकलंय आणि कुठेही गेलं गणपतीचं आपल्याला रक्तवर्णाचं रूप दिसतं. तर रक्तवर्ण अशी अंगकांती होती आणि त्याचं वर्णन सायंकाळचा सूर्य जेव्हा मावळतो आणि ते लाल प्रतिबिंब दिसतो तो रंग होता. आणि त्यापेक्षाही मनोहर असं त्या गणेशाचं रूप होतं. कटीसूत्राचा रंग पिवळा होता. त्याचं वर्णन सोन्याच्या मेरू पर्वताशी केलेलं आहे. हे गणेश पुराणाचं वर्णन, त्याचा तुलना सोन्याच्या मेरू पर्वताशी केलेली आहे. त्याच्याही पुढे फिका पडावं असं ते कटीसूत्राचा रंग होता. आणि 4 हस्त, त्यात एकामध्ये खंग, दुसऱ्या हातात खेट, तिसऱ्या हातात धनुष्य आणि चौथ्या हातामध्ये शक्ती ही आयुधे विराजमान झालेली होती. हत्तीच्या सोंडे समान सरळ असं नाक, हत्तीच्या सोंडे समान सरळ असं नाक म्हणजे गणपतीचं नाक आणि हत्तीची सोंड. आता आपण ते बघतोय. सरळ असं नाक आणि मुखकमल चंद्राच्या प्रभेपेक्षाही तेजस्वी आणि आकर्षक असं ते नाक होतं. म्हणजे नुसतं नाक सुद्धा तेजस्वी दिसत होतं. एक दंत जो होता तो दाढेपेक्षाही मोठा आणि मस्तकावरील मुकुट कोटी सूर्य तळपतील तेवढं जेवढं तेज असावं तसं त्या मुकुटाचं तेज होतं. नुसती कल्पना जरी केली तरी त्या गणपतीच्या भव्य दिव्यत्वाची आपल्याला कल्पना येते. अत्यंत विशाल महातेजस्वी आणि मनोहर रूप पाहिल्यानंतर तिन्ही देवांनी म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी आदरयुक्त असं वारंवार त्या गणेशाची स्तुती केली. देव सुद्धा चकित झाले आणि जसं विश्वरूपमध्ये अर्जुन घाबरला पण आणि वारंवार नमस्कार 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 असं म्हणू लागला, तसं हे तिन्ही देव आदरयुक्त अंतकरणाने त्यांची स्तुती केली गणेशाची. आणि गणेशाच्या स्तुतीमुळे हा गणेश खूप प्रसन्न झाला. तिन्ही देवतांवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांवर गणेश प्रसन्न झाला आणि त्या देवतांना म्हणाला की ज्याचं मूळ शोधण्यासाठी तुम्ही निघाला होता, इतके वर्ष तपश्चर्या केली, पुन्हा कडक तपश्चर्या केली, तोच मी साकार रूपात तुमच्या समोर उभा आहे. तोच गणेश मी साकार रूपात तुमच्या समोर उभा आहे आणि तुमच्या स्तुतीने मी खूप आनंदित झालो आहे. तुम्ही हवा तो वर मला मागा. तो वर तुम्हाला इच्छित वर तुम्हाला प्राप्त होईल. आणि मग हे ऐकल्यावर तिन्ही देव खूप आनंदित झाले आणि त्यांनी असा वर मागितला
की आम्हाला ह्या श्री गणेशाचं कधी विस्मरण होऊ देऊ नको असा वर मागितला. आणि सृष्टी कार्यातील कर्तव्य काय आहे ते आपण विशद करावे. आणि तीच गणेश गीता आहे बरं का. ह्या तिघांनी जो वर मागितला ते त्यांनी काय कर्तव्य केलं पाहिजे ह्याचं सगळं वर्णन गणेश गीतामध्ये आहे. काय कर्तव्य आणि तेच आपण आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा ऐकत आहोत, आता तत्वज्ञाने जाणून घेत आहोत. आणि ही आज्ञा केली गणेशाने तथास्तु म्हणून. तुमची माझ्या ठाई असलेली श्रद्धा आणि भक्ती पाहून मी तुम्हाला आता कामं वाटून देणार आहे असं सांगितलं. त्याप्रमाणे ब्रह्मदेवांना तुम्ही सृष्टीच्या निर्मितीचं कार्य करावं, विष्णूंना सांगितलं तुम्ही सृष्टीचं पालन करावं आणि महेशाला सांगितलं संहाराची कामं तुम्ही करा, अशी माझी आज्ञा आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक वेळी आपण ओम का म्हणतो तर अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू आणि मकार तो महेश. म्हणजे एका ओम मध्ये ह्या गणेशानेच वाटून दिलेली तिन्ही देवता आहेत, त्या एका ओम मध्ये या तिन्हींचा समावेश होतो. म्हणून प्रत्येक मंत्र म्हणताना आपण प्रथम ओम असं म्हणतो, म्हणजे तिन्ही देवांचा उल्लेख त्यामध्ये येतो. आणि त्यासाठी तुम्हाला ही कामं वाटून दिलेली आहेत, पण त्यासाठी लागणारी जी शक्ती आहे, ज्ञान आहे, हे मी तुम्हाला सतत देत राहील. आणि मग असं सांगितल्यानंतर श्री गणेशाने त्यांना वेद, शास्त्र आणि पुराणांचं ज्ञान दिलं. इष्ट कर्तव्याच्या पूर्तीसाठी सर्व सामर्थ्य सुद्धा दिलं आणि ब्रह्मदेवांना सांगितलं की तू जी सृष्टी निर्माण करणार आहेस ते फक्त एक ब्रह्मांड आहे, अशी अनेक ब्रह्मांड माझ्यामध्ये आहेत आणि त्यांचे अवलोकन तू केलंस की तुला तुझ्या कार्याची दिशा सापडेल. मग गजाननाने बघा कसे प्रकट झाले आहेत हे. गजाननाने आपल्या श्वास मार्गाने ब्रह्मदेवांना ओढून आपल्या हृदयात नेलं आणि तेथे उमराच्या फळाप्रमाणे त्यांना अनेक ब्रह्मांड दिसली. गणेशाने श्वासामार्फत घेतलं, तिथे त्यांना खूप ब्रह्मांड दिसली. आणि इथे मला एक दृष्टांत द्यावासा वाटतो आपल्याला समजण्यासाठी. कशी काय दिसली? लहान मुलं हल्ली ते साबणाचे फुगे करतात बघा, आणि मग ते पाणी करतात आणि श्वास ओढून घेतात आणि नंतर फू असं करतात, ते खूप फुगे आपल्याला दिसतात. हो की नाही? ही कल्पना केली की ते ब्रह्मांड किती दिसले असतील, कारण इतके फुगे असतात आपल्याला दिसत, कळत, मोजता पण येत नाही. तसं त्या ब्रह्मदेवांना नक्की झालं असणार. अनेक ब्रह्मांड दिसली आणि त्यामध्ये त्या ब्रह्मदेवाला दुसरा ब्रह्मदेव शंकर, इंद्र, विष्णू, सूर्य, चंद्र, यक्ष, राक्षस, गंधर्व, ऋषी, मनुष्य, समुद्र, नद्या, पर्वते, अरण्ये यांनी युक्त असलेली पृथ्वी दिसली त्या ब्रह्मांडात, असं एका ब्रह्मांडात. आणि तिच्यावर वास्तव्य करणारे सर्व प्राणी, जीव योनी, स्वर्ग, पाताळे हे पाहिल्याने ब्रह्मदेवांना आश्चर्य वाटलं. त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. अशाच प्रकारे दुसऱ्या ब्रह्मांडातही दिसलं. ते पाहिल्यानंतर ब्रह्मदेव गणेशाला शरण गेले आणि त्यांच्या श्वासातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न केला. जेव्हा त्यांच्या श्वासातून बाहेर येईनासे झाले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की तुम्हीच ठरवा गणेशा, मी बाहेर कसं पडायचं. त्यांना विनंती केली. त्याप्रमाणे मग गणेशाने
आपल्या उदरातून ब्रह्मदेवांना बाहेर काढले आणि श्वासातून आत घेतले होते, उदरातून बाहेर काढले. श्री विष्णू आणि रुद्र यांना श्रवण मार्गातर्फे आतमध्ये गेले. श्री विष्णू आणि रुद्र यांना श्रवण मार्गे नेऊन सर्व ब्रह्मांड दाखवली आणि आपल्या कानातून नेऊन दाखवलं. आणि म्हणून जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे, हा सिद्धांत तयार झाला. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. मग ब्रह्मांडात काय आहे हे आता वर्णन केलेलं सगळं आहे, तेच आपल्या पिंडात सुद्धा आहे. मग वैश्विक गणेशाच्या शक्तीने ब्रह्मांडाचं शरीर हे दोन भागात विभागलं गेलं, एक समष्टी आणि व्यष्टी. व्यष्टी म्हणजे आपल्या सगळ्यांचं शरीर आणि समष्टी म्हणजे संपूर्ण सृष्टीचं शरीर. अशा प्रकारे दोन प्रकारचे पिंड ब्रह्मांडात्मक शरीर उत्पन्न झाले आणि ब्रह्मांडाचे समष्टीच्या शरीराची निर्मिती जी झाली त्यालाच विराट पुरुष असं म्हटले. तेच गीतेमध्ये 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शनामध्ये दाखवलेले आहे अर्जुनाला. आणि हा विराट पुरुष अंड्याचा भेद करून बाहेर आला. उमरासारखी फळाची उपमा दिली आहे, त्याच्यातून तो बाहेर आला आणि त्यातून पुरुष रूपाने बाहेर पडला. आता पुरुष याचा अर्थ इथे विश्वात्मा, आत्मा असं घ्यायचंय. पण आत्मा म्हणजे वैयक्तिक आत्मा नाही, संपूर्ण विश्वाचा आत्मा तो बाहेर आला आणि त्यातूनच सप्त पाताळ आणि सप्त स्वर्ग निर्माण झाले. पिंड ब्रह्मांडात्मक शरीर निर्माण झालं आणि विराट पुरुषाच्या मस्तकापासून सत्यलोक निर्माण झालाय. ओठांपासून तपोलोक निर्माण झालेला आहे. कंठापासून जललोक निर्माण झालेला आहे. वक्षस्थळापासून महालोक निर्माण झालाय. हृदयापासून स्वर्गलोक निर्माण झालाय आणि नाभीपासून भुवलोक तयार झाले. हे सप्त लोकांचं वर्णन हे असं आहे. आपण भुवलोकात राहतो, नाभीपासून आपण निर्माण झालेलं आहे त्या परमात्म्याच्या. त्याच्या मुखापासून ब्राह्मण, बाहूपासून क्षत्रिय. म्हणून ब्राह्मणांचं कर्तव्य काय आहे हे सांगितलेलं आहे बघा, की वेद विद्यांचं अध्यापन करून लोकांना त्याचं ज्ञान देणं हे पहिलं कर्तव्य आहे. कारण मुखातून, परमेश्वराच्या मुखातूनच ब्राह्मणांची निर्मिती झाली. बाहूपासून क्षत्रिय निर्माण झाले, चरणकमलांपासून शूद्र निर्माण झाले आणि मांड्यांपासून वैश्य वर्ण निर्माण झालेले आहे. तर पायापासून ते कमरेपर्यंत सप्त पाताळ निर्माण झालेले आहे. आणि उजव्या बाहूपासून लोकपालन करणाऱ्या देवतांची उत्पत्ती झालेली आहे. विराट पुरुषापासूनच वाणी आणि तिची देवता अग्नी यांची निर्मिती झाली आहे. ब्रह्मदेवांची निर्मिती नाभी कमलापासून झाली असेही काही ठिकाणी वर्णन आहे. या ब्रह्मांडात्मक शरीराला अनंत पाय, अनंत मांड्या, अनंत बाहू, अनंत नेत्र, अनंत मस्तके आहेत. आणि हे गणेश पुराणातलं वर्णन आहे. भगवद्गीतेत सुद्धा असं वर्णन आलेलं आहे. विश्वरूप दर्शनामध्ये तर आलेलंच आहे, पण 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ विभाग योग यामध्ये 13 आणि 14 श्लोकामध्ये सांगितलंय. सर्वतः पाणिपादंत सर्वतो शिशिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृत्यैव निर्गुणं गुणभोक्तृच. म्हणजे तो परमात्मा कसा आहे तर असक्त पण आहे, निर्गुण पण आहे आणि गुणभोक्तृ पण आहे. म्हणजे त्या परमात्म्याचे जे असंख्य हात, पाय, डोकं, कान हे सगळं आहे ते सगळे आपण सृष्टीमधील
जे सगळे जीव आहेत ते म्हणजेच आपण आहोत, म्हणजेच जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे. असा तो श्री गणेश कसा आहे तर सगुण आले, सगुण रूपात आता आलाय. तो इंद्रियांचा भोक्ता असून सुद्धा वस्तुतः त्याला कोणताही इंद्रिय नाही. आपल्याला मूर्ती समोर असेल तर उपासना करायला सोपं जातं, म्हणून ते गणेशाचं रूप आहे. खरं तर त्याला मूळ रूप काही नाही, हे नंतर वर्णन केलेलं आहे. पण मूळ गणेश कसा आहे, निर्गुण आहे आणि त्याच्यापासून सृष्टी निर्माण झाली. अथर्वशीर्षामध्ये त्याचं वर्णन असंच केलंय. त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्र त्वं इंद्र त्वं अग्नी त्वं वायू. सगळं काही तूच आहेस आणि तूच मूलाधार आहेस. या संपूर्ण सृष्टीचा, जगताचा मूलाधार तूच आहे, असं वर्णन ऋषींनी केलंय. हे विराट रूप आणि 33 कोटी देव जे आपण म्हणतो ते त्याच्याच पासून निर्माण झाले. आता हा गणेश, ह्याची उत्पत्ती आपण पाहिली. तो ब्रह्मांडात असून पिंडात सुद्धा कसा आहे हे बघितलं. आता त्याचं ओंकार स्वरूप कसं आहे हे आपण बघूया. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश, अशी ओंकाराची निर्मिती गणेशापासून झालेली आहे. अकार म्हणजे पूर्ण रूप, मकार म्हणजे मध्य रूप आणि अनुस्वार म्हणजे अंतरूप, असं वर्णन सगळीकडे केलेलं आहे. माऊली म्हणतात, अकार उकार मकार ओंकार, प्रणव हा साकार सुरेख रे. सुरा मात्र मकार योगी ध्याती देही, निरंजन पाही तेची ब्रह्म. ज्ञानदेव म्हणे देह झाले देव, प्रणवची शिव अनुभवे. ओम हे अक्षर म्हणजेच सर्व काही आहे आणि शब्द ब्रह्म म्हणजेच ओंकार. जर ह्या सृष्टीमध्ये प्रथम ध्वनी रूपाने कुठलं अक्षर आलं असेल तर ओम हे अक्षर आलेलं आहे. मध्ये नासाने सूर्य उगवतानाचं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि त्या रेकॉर्डिंगचा आवाज जर तुम्ही ऐकला तर ओम असा आवाज, म्हणजे सृष्टीच्या निर्मितीचा पहिला जो स्वर, नाद ब्रह्म आपण म्हणतो तो ओंकार आहे. आणि जे भूत, भविष्य आणि वर्तमानात जे काही आहे, त्रिकालातीत जे आहे ते ओंकारच आहे. सप्त स्वर्ग किंवा 14 भुवन हे म्हणजे ओंकारच आहे. विश्वातील पहिला आकार ओंकार आहे, पहिला नाद ओंकार आहे, पहिला प्रकाश ओंकार आहे आणि तेच पहिले ईश्वराचं प्रतीक आहे. म्हणून ओंकार स्वरूप गणेश, पहिलं ईश्वराचं स्वरूप ओंकार स्वरूप गणेश आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ओंकाराची व्याख्या अगदी छान सोपी अशी केली की प्रापंचिक जीवनातील कष्ट, दुःख, क्षण यामुळे संसारी जीव भगवंताला कळकळीने हाक मारतो आणि त्या दुःख कष्ट यांचा नाश व्हावा म्हणून प्रार्थना करतो आणि त्या व्याकुळ प्रार्थनेला भगवंत हाक देतात, साथ देतात, प्रतिसाद देतात आणि तो प्रतिसाद म्हणजे ओ असतो. आता ह्याच्यासाठी सुद्धा मला एक उदाहरण आठवतं. बाळ जेव्हा छोटं बाळ तळमळून रडत असतं तेव्हा ते ओ ओ असं करत असतं. तर तो ओ नसतो, तो ओम, ओंकार असतो. आणि आई त्याला ओ ओ ओ म्हणते, म्हणजे बाळ हाका मारतं आणि प्रतिसाद जो असतो तो पण ओच असतो, तोच ओंकार गणेश, प्रथम स्वर बाळाचा. रडताना सुद्धा ओ असाच येतो, आपल्याला कळत नसतं पण तो आतून येतो, तो ओंकारच असतो. आणि परमेश्वराला ओळखता यावं म्हणून श्रुतीने त्याला एक खूण दिली आहे, ती म्हणजेच ओंकार.
श्रुतीने दिली आहे. आणि याचा संबंध परमेश्वर, परमात्मा आणि जीवात्मा यांच्याशी केलेला आहे. आणि त्यातूनच मी हा शब्द तयार झाला. आत्मा अधिक ईश्वर, सगळ्यात जवळचं नातं ईश्वराचं आणि जीवाचं आईमधूनच निर्माण होतं. म्हणून आई हा शब्द निर्माण झालेला आहे. आणि हा ओंकार सगळीकडे सारखाच असतो. ओळखू येतं, कारण श्रुतीने त्याला ओळखू येण्यासाठीच ते अक्षर दिलेलं आहे. तिथे पण मला एक दृष्टांत द्यावा वाटतो की आपण कार्यालयाची भांडी आहे, वेगवेगळी भांडी असतात, पातेले, वाट्या, ताटं, त्या सगळ्यावर एक एक ठिपका दिलेला असतो. त्या ठिपक्यावरून आपण ओळखतो की हे या कार्यालयाचं भांड आहे. तसाच ओंकार गणेश हा परमेश्वरासाठी सिंबॉल आहे. आणि तो ओम कोणी नुसतं म्हटलं तरी समजायचं गणेशाचे हात आहे, असं सिंबॉल आपल्याला. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा 8व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकात सांगितले, ओमित्येकाक्षरं ब्रह्म. ओम इति एक अक्षर ब्रह्म आहे ते. ओम हा शब्द हे एक अक्षर ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजेच परब्रह्म, परमात्मा. आणि मरते समयी फक्त तुम्ही ओम ह्याचा उच्चार करत गेलात तरी परमात्म्यापर्यंत पोहोचणार, अशी खात्री भगवद्गीतेमध्ये. म्हणून प्रत्येक मानवामध्ये ब्रह्मतत्व असतच, ओंकार तत्व आहेच, गणेश तत्व प्रत्येक मानवामध्ये आहे. हे याच्यावरून सिद्ध झालं. जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे. त्यामुळे मानवी शरीरात देखील ओंकार संपूर्ण शरीरात भरून उरलेला आहे. म्हणून ओंकार साधना करायला सांगतात, हो की नाही? ओंकार साधना केली की बरेच रोग जातात. व्हॉट्सअपवर येत असतात मेसेज की तुम्ही ओंकार साधना करा, बाकी काही करू नका. तर त्या गणेशाची उपासनाच ती आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवाला भगवान विष्णूने जेव्हा वेद दिले आणि सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिली, त्यावेळेस ब्रह्मदेव संभ्रमात पडले आणि त्यांना काय करावं हे समजेना. म्हणून त्यांनी भगवंतानी त्यांना, ब्रह्मदेवांना सांगितलं की तुम्ही फक्त ओमचा जप 12 वर्षे करा. आता ब्रह्मदेवांना सांगितलं तर आपण केला तर काय हरकत नाही, बघूया काय फरक पडतो. हो ना, हे फक्त ऐकायचं नाहीये, आपण प्रयोग स्वतःवर पण करायचे. त्याच्यासाठी हे ज्ञान आहे सगळं. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही 12 वर्षे ओमचा जप करा. आणि तपश्चर्या त्यांनी केली त्याप्रमाणे. त्यानंतर मग ब्रह्मदेवाने सृष्टीतील वेगवेगळे पदार्थ निर्माण केले. पण तरी सुद्धा ब्रह्मदेवांना समाधान होईना. मग त्यांनी काय केलं, या सृष्टीतील सर्वोत्तम वस्तूतील चांगला चांगला जो भाग होता त्याचं मंथन करून त्यातला चांगला अंश घेतला. आणि जसं ताक करतो आपण आणि सगळं लोणी निघतं, तो चांगला अंश असतो, तसं ते नवनीत असतं. तसं ब्रह्मदेवांनी सृष्टीतील प्रत्येक वस्तूतील चांगल्यातला चांगला भाग घेतला आणि त्याची एक मूर्ती निर्माण केली. आणि ही मूर्ती तयार करण्याचं कार्य चालू असतं. आता 12 वर्षे तपश्चर्या करायची, ओमची करायची. मग ही मूर्ती तयार करण्याचं कार्य चालू असताना त्यांच्या मुखातून प्रत्येक वेळी ओम 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 असा शब्द येत गेला. आणि त्या वस्तूला, जी निर्मिती केली त्या वस्तूला ओमचा स्पर्श झाल्यामुळे जी ओमची निर्मिती झाली त्यावर सुद्धा ओंकाराचाच परिणाम झाला. आपल्याला आता किती सोपं आहे, पदार्थ करताना सारखं ओम ओम म्हणायचं. कुठलीही गोष्ट करताना, घरातली कुठलीही गोष्ट करताना आणि आपसूक सवय होऊन जाते जिभेला.
8व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरं मनुस्मरण. त्यावेळी ओमचं नाव आपल्या मुखात आलं तर किती आनंद आहे, आपसुकच ओमचा जप होतोय, ही सवय होऊन जाते. आणि मग त्या ओंकाराचा परिणाम असा झाला की ती मूर्ती अंतर्बाह्य ओंकाराने भरून गेली. ते पाहून ब्रह्मदेव खुश झाले आणि त्या ओंकारालाच मानव असं म्हणण्यात आलं. आणि म्हणून गणेश तत्व जे संपूर्ण ब्रह्मांडात आहे ते पिंडात कसं आहे, मानवात कसं आलंय हे स्पष्ट झालं. म्हणून ओंकार गणेश हा अज आहे, त्याला काळाची मर्यादा नाही. तो पूर्वी होता, आताही आहे, भविष्यातही असणारच आहे. आणि तो त्रिकालातीत आहे, तो शाश्वत आहे. आत्मा म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच आत्मा आणि आत्मा म्हणजे श्री गणेश ओंकार. आता हे ओंकार चतुष्पाद आहे. म्हणजे जसं जनावरांना, म्हणजे आपण गाईचं उदाहरण घेऊया, गाईला जसे 4 पाय असतात तर आणि एकात एक पाय जात नाही त्यांचं, तसं एकरूप होऊ शकत, एकात एक पाय जात नाही म्हणजे ते 4ही पाय एकरूप होऊ शकत नाही. तसे ओंकाराचे सुद्धा 4 पाद आहेत. ते म्हणजे अ, उ आणि म आणि अनुस्वार ओंकाराच्या पहिल्या पादामध्ये जागृतीचा समावेश आहे. द्वितीय पाद हा सूक्ष्माचा उपभोग घेणार आहे. सूक्ष्माचा उपभोग घेणं म्हणजे काय तर बघा, खूप लोकांना साधना केल्यानंतर सूक्ष्मातून परमेश्वराची प्राप्ती होते, सूक्ष्मातून देव दिसतात. तसा हा द्वितीय पाद सूक्ष्माचा उपभोग घेणारा असा सूक्ष्म आहे. तृतीय पाद हा सुषुप्तीचा आहे आणि त्यामध्ये इंद्रिय, मन आणि व्यापार हे शून्य होतं. आणि या सर्वांचा साक्ष आत्मा असतो आणि आत्मा म्हणजेच ईश्वर हे ओंकार. ओंकार हे ईश्वराचं वैभव आहे. आपलं तर आहेच, पण ईश्वराचं वैभव आहे. आणि या ओंकार गणेशाची रचना कशी झाली तर गणेशाची गंडस्थळ खाली वाकडी शुंड, त्याच्या शेजारी खंडित दंड आणि त्याच्या शेजारी असलेला बिंदू, सूक्ष्म बिंदू असा ज्ञानरूपी नेत्र आहे. तो बिंदू म्हणजे ज्ञानरूपी नेत्र. ह्याच रूपाचे अनेक लोक ध्यान करतात. तुम्ही कधी लोणावळ्याला गेल्या असाल तर बालाजी तांब्यांच्या आश्रमामध्ये तो ओम असं लावलेलं आहे बघा, आणि त्याच्याकडे बघून ते ध्यान करायला बसवतात. तर हे ह्याच रूपाचं लोक ध्यान करतात. आणि ओंकार रूपी गणेशातील वरची अर्धचंद्र मात्रा म्हणजे स्वर्ग. आपण जर रोज ओंकाराची साधना केली तर ह्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आफ्टर आपल्या मृत्यूनंतर खालील वक्र रेषा म्हणजे नरक आणि मधली गाठ म्हणजे मृत्यूलोक. ह्या मृत्यू लोकातूनच स्वर्ग, नरक किंवा वैकुंठ यांचा मार्ग आहे. आणि या मार्गालाच परमार्थ प्राप्तीचा मार्ग असं म्हणतात. परमार्थ मार्गावरून आलं तरच बिंदू मात्र असलेल्या अशा भगवान विष्णूचं दर्शन होतं. मानव, स्वर्ग, मृत्यू आणि नरक या ठिकाणी माणूस जोपर्यंत असतो तोपर्यंत त्याला भगवंताचं दर्शन होत नाही. परंतु मृत्यू लोकामध्ये जन्म घेऊन परमार्थात तपश्चर्या घडली. आपला मृत्यू लोकच आहे, आपण परमार्थाची तपश्चर्या केली, परमार्थात तपश्चर्या केली तर भगवंताची प्राप्ती नक्की होते असं सांगितलेलं आहे. ओमची ती मधली गाठ म्हणजे कर्मातून उद्भवणाऱ्या वासनेचं वेष्टन. कर्मातून उद्भवणाऱ्या वासनेचं वेष्टन. मग हे वासनेचं वेष्टनच माणसाला जन्ममृत्यूचे फेरे घडवतं. आणि मग त्यासाठी पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू हे चक्र चालू राहतं.
परमार्थ साधनेमध्ये गणेशाच्या सूक्ष्म रूपाचं दर्शन घ्यायचं असेल तर ते ध्यानातूनच घ्यावं लागतं. आणि ते कसं घ्यायचं तर ते दश उपनिषदांपैकी प्रश्न उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचा अभ्यास केला की कळतो. मग हे कसं कळतं दश उपनिषदांमधून आणि त्याचा अनुभव कोणी घेतलाय तर त्याचा अनुभव घेणारे सुकेशा, सत्यकाम, शौर्य, कौशल्य, कौसर, भय, वेदरभय आणि कात्यायन यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. ही नावं पण आपण कधी ऐकली नव्हती, पण ही नावं गणेश पुराणात आहेत. मांडुक्य उपनिषदामध्ये पण यांचा उल्लेख आहे. आणि यांनी वेदाध्ययन केलं होतं आणि मग हे वेदाध्ययन करून संहिता धारण केलेले जे ब्रह्मनिष्ठ पुरुष पिंपलाद नावाच्या एका मुनी समोर बसले आणि तन मन आणि प्राणांनी त्या मुनींना शरण गेले पिंपलाद मुनींना. आणि ज्ञानाची जिज्ञासा ह्या लोकांना निर्माण झाली होती वेदाध्ययन केल्यामुळे. त्यांनी पिप्पलाद मुनींना अनेक प्रश्न विचारले आणि त्यापैकी सत्यकाम हा ब्रह्मनिष्ठ जो होता त्याने ओंकाराच्या सामर्थ्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर पिप्पलाद मुनींनी उत्तर दिलं की ओम हे ब्रह्माचं सूक्ष्म आणि स्थूल रूप आहे. ओंकाराच्याच माध्यमातून प्रत्यक्ष ब्रह्माचा अनुभव मानवाला घेता येतो. आणि विश्वव्यापक परब्रह्म म्हणजेच विश्वाचा निर्माता गणेश आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये 7व्या आणि 8व्या रुचेमध्ये ओम हेच ब्रह्म आहे, ओमच सर्व काही आहे यावरून त्याची व्याप्ती कळते. शिवाय ज्ञानेश्वर माऊली म्हणतात विश्वाच्या नाशिवंत रूपामध्ये जे तेज भरून उरलेलं आहे आणि ते भरले असतानाही कळत नाही. गाळणीतून गाळून घेतले तरी गाळले सुद्धा जात नाही. असं हे गणेशाचं रूप नित्य आहे, अचल आहे, प्रकट आहे, धर्मरूप आहे, अमर्याद, अद्वितीय आणि आनंद देणारा आहे. त्याची अनुभूती घेण्यासाठी जीवाला अंतर्बाह्य शुचिता पाळावी लागते. मानवी इंद्रियांना त्याचे गोचर होणारे वस्तूचे रूप, रंग, आकार, स्पर्श हे जाणवायचं असेल तर माणसाला स्वतःला सूक्ष्म बनावे लागते. असे या ओंकाराचे 4 पाद. ओम हा डोक्याच्या ठिकाणी राहणार आहे. बाह्य विषयाचे ज्ञान त्यामुळे होते आणि त्याला 7 उपअंगे आहेत. त्याचे 19 अंग मुख्य आहे. स्थूल भोग घेणारे त्यामध्ये 7 अंगे हे एका मस्तकात आहेत. 2 डोळे, 1 प्राण, 1 हृदयातील पोकळी आणि 2 उत्सर्जनाचे मार्ग, हात आणि पाय, त्याला 19 मुख आहेत. आणि ती कुठली तर त्यात 5 कर्मेंद्रिय आहे की नाही. आता आपल्यापर्यंत आलं की नाही, पिंडापर्यंत आलं. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि ह्या 19 द्वारांना जीव प्रकट होतो. असा हा स्थूल देह ह्या मात्रेची जागृत अवस्था आहे. आणि प्रणवाची ही पहिली मात्रा म्हणजेच ब्रह्मदेव, त्याच्यापासून पृथ्वी, अग्नी आणि वेदांपैकी ऋग्वेद, 7 लोकांमध्ये भूलोक यांचा उद्भव होतो. आणि या मात्रेचा रंग पिवळा आहे. दुसरी मात्रा ओ आहे, याला द्वितीय पाद असं म्हणतात. याचे स्वरूप मांडुक्य उपनिषद असं सांगितलं आहे की केवळ विषय वासना आणि कल्पनांचा उपभोग घेणारा हा द्वितीय पाद आहे जो आपल्या मानवामध्ये असतो. आणि सुषुप्ती हे त्याचे राहण्याचं ठिकाण आहे. मनाच्या योगे हा अंतस्थिती पाहणारा आहे. ह्या मात्रेपासून अंतरिक्ष, यजुर्वेद, भूलोक निर्माण होतात. याची मुख्य देवता विष्णू आहे.
आणि या मात्रेचा रंग पांढरा आहे. तृतीय मात्रा म ही आहे, त्याला तृतीय पाद असेही म्हणतात. यात जीवाला कोणतीच वासना उत्पन्न होत नाही, स्वप्नही पडत नाही आणि प्रज्ञाघन आनंद जो म्हणतात, जो आपल्या सगळ्या संतांना मिळालेला आहे, त्याची स्थिती असून चेतना हे मुख्य आणि प्राज्ञ हा तिसरा पाद आहे. त्यापासून दिव्य सूर्य, सामवेद आणि स्वर्गोळ यांची निर्मिती होते. यांची देवता महेश्वर अशी आहे, वर्ण काळा आहे. आणि ह्या मंत्राची मानवी शरीरावर रचना कशी झाली आहे ते नादमय ओंकार, शब्दमय ओंकार, प्रणवापासून समजतं. ह्या शरीरावर मूलाधार चक्र आणि मूलाधार चक्राची देवता गणेश ही आहे, वाहन उंदीर आहे. या पहिल्या मात्रेमध्ये 4 दल आहेत. दुसरे स्वादिष्ट, आता हे चक्र सप्तचक्रांची माहिती झाली आहे की दुसरं स्वादिष्टान चक्र, त्याची देवता ब्रह्म आहे, वाहन हंस आहे. त्याला एकूण 6 दले आहेत आणि ती लिंगाच्या ठिकाणी स्थित आहे. त्याचा रंग पिवळा आहे. आणि तिसरा जो आहे तो मणिपूर चक्र, विष्णू त्याची देवता आणि वाहन गरुड आहे. 10 पाकळ्या असून नाभी कमलामध्ये बेंबीजवळ ते चक्र असतं. रंग निळा असून त्याची स्थापना या मात्रेची बेंबीच्या इथे झाली आहे. अनाहत चक्र, महेशी त्याची देवता, वाहन नंदी आहे. त्याचं स्थान हृदयात असतं. त्याचा रंग पांढरा आणि त्याला 12 पाकळ्या. विशुद्ध चक्र हे देवतेची जीवात्मा आहे, ते कंठात आहे. त्याचा वर्ण धूम्रवर्ण आहे. मग या मात्रेची स्थापना या चक्रावर झालेली आहे. आणि पुढचा आज्ञाचक्र देवता गुरु आहे. वाहन नाद ब्रह्म, नाद ब्रह्म हे त्याचं वाहन आहे, म्हणजे ओंकार स्वरूप गणेश हे त्याचं वाहन आहे. अर्धीच मात्रा आहे. आणि त्याच्या 2 पाकळ्या, भूमध्यात त्याचं स्थान आहे, रंग शुभ्र आहे. अर्धी मात्रा सहस्रदल चक्रामध्ये 1000 पाकळ्या हे मस्तकामध्ये स्थित आहे. अखेरची अर्धा मात्रा आणि ओंकाराचं अत्यंत सूक्ष्म रूप नाद ब्रह्म ओंकारातूनच बीजाक्षर निर्माण झालेली आहे. म्हणूनच आपण मुलांना प्रथम शिकवताना श्री आणि ओम, श्री ओम गणेशाय नमः असं लिहायला शिकवतो. आणि एवढंच काय तर लहान मुलं प्रथम जन्मल्याबरोबर रडतात ते असा उच्चार करतच रडत असतात. तर ईश्वराने जन्माला घालतानाच मानवामध्ये हे बीज टाकलेलं आहे. मानवी देहाने जे साधायचंय, साध्य करायचंय, त्यासाठी ओंकार स्वरूप गणेशाची उपासना ही सर्वश्रेष्ठ आहे. ओंकार गणेशाची 3 रूप आहेत. ब्रह्मस्वरूपातलं सगळं रूपे श्री गणेश, शब्द ब्रह्म, नाद ब्रह्म अशी 3 स्वरूप आहेत. आता ओंकाराची उपासना का करायची आणि कशी करायची ते थोडक्यात बघू. उपासना म्हणजे काय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, देवांच्या जवळ राहणं. देवांचं सान्निध्य, देवदेवता यांच्या सान्निध्यात राहिलं तर काय होतं, सुख आणि आनंद मिळतो. सुख राशीमध्ये देवांचं राहणं ही जीवाची ती कर्तव्यता आहे. आपली कर्तव्य, इति कर्तव्यता काय आहे तर देवाच्या जवळ राहणं. का देवाच्या जवळ राहायचं, कारण तिथेच आनंद मिळतो. इतर ठिकाणी राहिल्याने आनंद मिळेलच याची खात्री नाहीये. मिळाला तरी तो क्षणिक असतो, पण देवाच्या सानिध्यातला आनंद हा चिरकाल मिळतो. आणि ती ह्या जीवाची इति कर्तव्यता आहे. देवतेची उपासना करणार अगोदर देवांचे महात्म्य समजून घ्यायला पाहिजे. आता तुम्हाला नक्कीच गणेशाचं महात्म्य समजलेलं आहे. आणि माता पिता गुरु यांचे आशीर्वाद उपासना करण्यापूर्वी घ्यावे. आता प्रत्येक वेळी काही ते समोर असतीलच असं नाही, पण मनातून त्यांना नमस्कार केला तरी हरकत नाही ओंकाराची उपासना करताना किंवा कुठलीही. आणि देहाची शुद्धी आपल्या संस्कारांनी करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी 16 संस्कारांचं महत्व आहे. मनाच्या मनाच्या संस्कारित आहारासाठी आत्मसंयमन त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि चिंतन हे अतिशय महत्वाचं आहे.
गणेश गीता हे योग सामर्थ्य वाढवण्यासाठी उपयोगी असं भगवद्गीतेसारखंच ग्रंथ आहे. भक्ती वाढवण्याची शक्ती आणि भगवंत चिंतन कसं करायचं ह्याचा उपदेश त्यामध्ये आहे. ओंकाराच्या उपासनेच्या पायऱ्या दिल्या आहेत की मनाने विश्वव्यापक ओंकाराचं रूप आपण भक्त होऊन करायचं. विश्व निर्मात्याला रोज नमस्कार करायचा आणि मी पृथ्वीवर माणूस म्हणून जन्माला आलं हे तुझ्या कृपेमुळे, तुझ्या शक्तीमुळे मी ही सृष्टी सगळी बघू शकत आहे, उपभोगू शकत आहे असं नित्य स्मरण करायचं. आणि 9 प्रकारच्या भक्तीपैकी कोणतीही भक्तीने त्या गणेशाची उपासना करायची. त्यामध्ये दृढ निश्चय पाहिजे, निरंतरता पाहिजे, अंतर नको. आज केलंय दिवाळी सुट्टी आली नको बघू 8-15 दिवसांनी दिवाळी संपल्यावर बघूया असं नाही. आणि तो तुमच्या हृदयातच आहे, त्याची रोज तुम्ही भक्ती करायलाच पाहिजे. ओंकाराची उपासना ही ध्यान जप मार्गाने पण करता येते. सगुण रूप आठवलं की त्या सगुण रूपाने पण करता येते. आणि वारंवार आपली उन्नतीच होत आहे असं मनाला आपण शिकवायचं. गणेशाच्या उपासनेने माझी वारंवार उन्नतीच होत आहे, माझा देह हा सतत निरोगीच राहत आहे तुझ्या उपासनेमुळे असं मनाला आपण शिकवायचं. कारण आपलं शरीर हे विकृती निर्माण करणार आहे, दोषमूलक आहे. त्या दोष निवारण्यासाठी उपासना ही अतिशय आवश्यक आहे. आणि ही उपासना केल्या की माणूस सतत आनंदी राहतो. मोदक आवडतात गणपतीला. मोदक याचा अर्थ काय तर मोदक क क म्हणजे करणारा, मोद म्हणजे आनंद, आनंद करणारा, आनंद देणारा असा मोदकाचा अर्थ आहे. आपण आपल्या मनरूपी मोदकाला भगवंताला अर्पण करूया म्हणजे आनंदच मिळेल आपल्याला. रोज काही आपल्याला 21 मोदक करणं जमणार नाही. मग आपला मनरूपी मोदक हे भगवंताला अर्पण करू, तोच आपल्याला आनंद देतो. त्याचा तो त्रिशूल आहे, तो आपल्याला काय संबोधन देतो, सत्व रज तम, या 3 गुणांशी सतत तू झगडत राहा असं त्रिशूलाचा संदेश आहे. आणि अंतःकरण शुद्ध ठेव, लढत लढत जीवन जग पण अंतःकरण सतत शुद्ध ठेव. आणि अशा ह्या ओंकार रूपी गणेशाला आपण सतत वंदन करूया, वेगवेगळ्या मार्गाने त्याची उपासना करूया. आणि नाद ब्रह्म ओंकार हेच आपल्याजवळ साधन आहे. त्या साधनेने ओंकार स्वरूप गणेशाची, प्रणव रूपी ओंकाराची आपण उपासना करूया. थांबू. धन्यवाद.